हाय हॅलो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जय भीम सर्वांना. कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण. बघा, हे कालचे ब्लाऊज आहेत ते एवढे शिवलेले आणि आत्ता एवढे शिवायचे आहेत ना. आता 4 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत. हे बघा. आणि आत्ता जस्ट ना किती ब्लाऊज आले? 10 ब्लाऊज शिवायला आले. ते पण बाहेरगाव ना, म्हणजे रांजणगावचे नाही, बाहेरगावचे. त्यांना मी एकदा दिले होते शिवून, मग त्यांना आवडले. तर हे कालचे ब्लाऊज आहेत आणि हे जे 9 ब्लाऊज आहेत का, एकाच लेडीजचे 9 ब्लाऊज सगळे. 1 2 आणि कालच हुक पण लावून घेतली. मला जाऊ द्या, पुढं तीनदा करत बसायचे. आता फक्त एकालाच राहिले. साधं ब्लाऊज आहे ना, त्यालाच फक्त राहिले. रांजणगावमध्ये आज पाऊस चालू आहे. 2-3 दिवस झालं ऊन होतं, पण आज बघा पाऊस. बघा पाऊस. माझं चाललंय, हा ब्लाऊज एक राहिलाय, ते लेस लावायची आहे. नाही का, अशी हाताने करावं लागणार आहे. आता ते माझ्याकडं चिपकवायचं नाहीये सध्या, हातानंच चाललंय. तर माझ्याकडे आल्या ब्लाऊज शिवायला साड्या. तर बापरे, सेम माझ्यासारखी साडी आहे. आणि किती स्वस्त माहिती आहे का? आम्ही कितीला घेतली? आम्ही 900 रुपयाला घेतलेली. आणि आता त्यांनी कितीला आणली माहिती आहे का? 600 रुपयाला. बापरे, 300 रुपयाची स्वस्त झाली साडी. काय सांगता. घेतावळी 900 रुपयाला होती साडी. हे बघा, सेम. ₹300 महाग बसली, पण आता काय करावं, तेव्हा कसं जरा ट्रेंडिंग मध्ये होत्या ना ही साड्या. महाग लागली आम्हाला. आत्ताच आणली. आणि ही पण किती छान आहे बघा. सेल लागलेत ना आता. आणि ही कितीची असेल बरं? फक्त 300 रुपयाची साडी. खूपच छान आहे. कपडा पण किती छान आहे बघा ना. सेलमध्ये शिक्रापूरहून आणलेल्या आहेत साड्या. आणि त्यांचेच अजून म्हणजे त्यांनी सकाळी टाकून गेल्या होत्या आणि आता गेल्या होत्या साडी आणायला. तर हे 2 आणले आणि ही सकाळी दिली होती शिवायला. छान आहे ना ही पण. पार्टी वेअर आहे साडी, मस्त आहे. याचा कलर पण छान आहे. आम्हाला महाग लागल्या साड्या 300 रुपये. आता काय करणार आहे? तर 2 ब्लाऊज झाले शिवून. आणि बघा, असं पॅटर्न बनवलं. नॉड, तिथं पण नॉड आणि मस्त लटकानं लावायची. आणि भरपूर साड्या आलेल्या आहेत शिवायला. आत्ता पण आता हे एक ब्लाऊज कट करायचे. आणि दुसरे तर हे पिशव्या पूर्ण आत्ताच आलेले आहेत. ती पण पिशवी आहे, ती पण आहे. तिथं पण सगळे ब्लाऊजच आहेत. हे 2 पिशव्या भरपूर ब्लाऊज आहेत. आणि बाई अशी करायची फ्रिल, म्हणजे छोटीशी फ्रिल आणि पिको करायचा साईडनी. आणि वर फुगा ठेवायचा आहे बघा. खूपच छान दिसते माहिती आहे का. मला चला असं काहीतरी ट्राय करू. पहिल्यांदाच करणार आहे म्हणलं ट्राय. तर ते ताई बोलल्या का तुमच्या मनाने शिवा ब्लाऊज. मला माहिती आहे, म्हणलं तुम्ही लई छान शिवता, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर झाला माझा ब्लाऊज शिवून. तर हे बघा, अशी बाही केलेली आहे. आणि ही जे साईड आहे इथं पिको करायचा. आणि जी ही लेस आहे ना, ही वाली, ही त्याच्यावरून लावून द्यायची. तर खूपच छान दिसेल. अशी लावायची, खूप छान पॅटर्न होईल. आणि गळा बघा, मी असं शिवलाय. असे लटकन लावलेत मस्त वेगळी. दिसतं का आता? बरं चालतंय. हे बघा, तर मी किती वाजता बसले होते शिवायला? 4, म्हणजे मला कंटाळाच आला होता आज जरा थोडासा. आणि कट केले ब्लाऊज.
आणि नंतर काय की 4च्या नंतर घेतले शिवायला. 3 ब्लाऊज झाले माझे आणि ते पण हे एक 4 टक्स आहे आणि 2 शिवलेले प्रिन्स कट आहेत. हे बघा 4 टक्स ब्लाऊज खूपच छान बसतो 4 टक्स ब्लाऊज. बघू शकतो 4 टक्स ब्लाऊज आहे. आता सध्या कटोरीचे कोणीच नाही शिवत. पप किती छान आले बघा, एकदम लय भारी बसतात ब्लाऊज 4 टक्स ब्लाऊज. गळा असा मस्त छान शिवलाय आणि लटकन खूप छान केलेले, डबल डबल लटकन पण केलेले. आता कटिंग करायला घ्यायचे.